ही ठाणे पोलीस आयुक्तालयाची एक साधी पण महत्त्वाची जनजागृती मोहीम आहे. तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं रस्त्यावर सुरक्षित राहणं हे खूप गरजेचं आहे. म्हणूनच वाहतुकीचे नियम पाळा, काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. हेच माझं मनापासून आवाहन आहे. शेवटी आपली सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे आणि शिस्त पाळणं ही तुमची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टोल द्या. टोल? अहो कसला टोल? म्हणजे इथे का फुकट फिरणार तुम्ही? अरे नाही नाही, फुकट नाही फिरते, पण याला टोल लागत नाही. टोल लागत हो, हा. नाही? 7 सीटर घेऊन टोल लागत नाही? अरे मजाक करते आहे साहेब, 7 सीटर नाही आहे. तुम्ही वाद घालू नका माझ्याशी. तुम्हाला टोल भरावा लागेल. हो साहेब, हॅलो हॅलो, थँक्यू सर. अरे बुलाव बुलाव काय झालं सावंत? साहेब. हे बघा साहेब, 7 सीटर घेऊन फिरतोय आणि टोल भरत नाही. अहो साहेब, तो चुकीचा बोलत आहे साहेब. बरोबर बोलतायत ते. बरोबर. एवढी आलिशान 7 सीटर घेऊन फिरताय तुम्ही आणि नाही काय म्हणता? आता मला कळला, आता कळलं मला साहेब. तुम्ही दोघा मिळून माझा मजाक करताय. जोकिंग. आम्ही जोकर आहोत हा मस्करी करायला? फोटो काढा. एकच मिनिट साहेब, फोटोला गॉगल चांगला दिसतो. आता 45 रुपये द्या. 45 रुपये जास्त होते साहेब. 20 रुपयाला आमच्याकडे 4 फोटो येते. बाहेर या, क्वालिटी वेगळी आहे, या बाहेर या. अच्छा क्वालिटी, इतकं चांगला क्वालिटी आहे तर खाली उतरून बघायला पाहिजे साहेब. उतरतो. बघा बघा, अरे साहेब बघा, मी बोललो होता ही 7 सीटर नाहीये. ऑटो आहे की नाही? ऑटो आहे. हा. मग काय लग्नाची वरात घेऊन चाललाय 7-7 जण बसून? फाईन भरायची आणि मग पुढे जायचं. जरा कमी करा साहेब, गरीब माणूस आहे. करा का? इट्स फाईन. ती पूर्णच भरायची. वाहन चालकाने जादा प्रवासी बसवणे हा दंडनीय अपराध आहे आणि म्हणूनच प्रवाशांनीही अशा वाहनात बसून गुन्ह्यात सामील होऊ नये ही सूचना. लक्षात आलं असेल तर उत्तम, नाही तर तुम्हाला सरळ करायला हा सरळ कर रस्त्यावर आहे.